पेटीएम मधून डायरेक्ट एजन्सी थ्रू ID तुमचं ऑथरायझेशन लेटर आणि DRA लायसन्स सचिन घोले DVS आहे. ऑथरायझेशन लेटर विजिटसाठी तर नाही ना. विजिटसाठी ऑथरायझेशन लेटर लागत नाही. बरं तुमचं DRA लायसन्स आहे ना. DRA आहे ना. हां ते पण आणि विजिटसाठी इन्फॉर्म पण करावं लागत नाही ना. सर कॉल नाही लागत ना. कॉल नाही आला ना म्हणून तर बोललो. इन्फॉर्म करावं लागत नाही. कॉल तुमचं लागत नाही सर. आणि रेकॉर्डिंग ऐकवली तर कुणाची पेटीएम मधून आलेले कॉल 15 दिवसाचा कॉन्टॅक्ट झाला नसेल तर विजिट होते ना. आणि 15 दिवसाच्या आतली रेकॉर्डिंग दाखवली तर ऐकवली तर आता मला नाही माहिती ना सर. आता मला विजिटसाठी दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही तुमचं काम करा. मग मी जे काही कंप्लेंट करायची ती करतो मी. कारण कॉल तर चालू आहेत. वरतून तुम्ही म्हणता की कॉल नाही आला मी उचलला नाही तर माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत. तर तुम्हाला माझ्या DRAचं पाहिजे नाही. हां तुम्ही आता व्हिजिटला आलाय तर ते बघणारच ना मी. ठीक आहे चालेल. आणि ऑथरायझेशन लेटर पण हवं असतं जर तुम्ही एजन्सीमधून आलात तर. कारण तुमच्या एजन्सीला पेटीएमने दिलं आहे ऑथराईज केलं हे मला कसं कळणार. मला तर पेटीएमनं मेसेज नाही पाठवला कुठल्या एजन्सीला ऑथराईज केले म्हणून. मला वाचू दे हो. त्याच्यात नाही घ्यायचं. त्याच्याशी काही मला गरज नाही ते मला. काय सर विषय जॉबलेस आहे. हेल्थ इश्यू आहे त्यामुळे भरू शकत नाही आहे. मी पेटीएमला आदित्य बिर्लाला दोन्हीकडे मेल केलेले आहेत माझे हेल्थचे डॉक्युमेंट. सध्या इन्कम सोर्स नाही आहे. आणि आता बहुतेक जॉबची त्या लेवलची अपेक्षा आता माझ्याकडे राहिली नाही त्यामुळे सेटल करूनच क्लोज करायचा विचार आहे. पण आता सध्या बोला ना सर सेटल करा तुम्ही. पण आता पेमेंटच नाही आहे ना. आता पेमेंटच नाही ना. कुणाला कॉल लावताय तुम्ही. मी तुमच्याशी डायरेक्ट बोलतोय. मी डायरेक्ट तुमच्याशी बोलतो. मी आता सध्या कोणाची बोलणार. मला त्यांना इन्फॉर्म करावं लागेल ना सर. आता ते तुम्ही करा ना तुमचा फीडबॅक जो असेल तो. त्याच्यासाठी मला कशाला बोलायला लावतो तुमच्याशी. एजंट कोण आहे. कोण आहे एजंट. डेप्ट रिकव्हरी एजंट तुम्ही आहात. DRA करून तुम्ही उभे राहिले ना फीडबॅकसाठी. थर्ड पर्सनचे मला कशाला बोलायचं आहे. तुम्ही द्या फीडबॅक. तुम्हाला मग तुम्ही द्या ना फीडबॅक. तुम्ही माझ्याकडे फीडबॅक घ्यायला आलाय तुम्ही द्या. सध्या सेटलमेंट करायची माझी कंडिशन नाही आहे. इन फ्युचर सेटलमेंटच होईल 1-2 महिन्यानंतर. 1-2 महिन्यानंतर होऊ शकते कदाचित. त्यात पण बेस्ट ऑफर असेल तर. कारण माझ्याकडे इन्कम सोर्स नाही आहे सध्या. 2-2.5 लाख रुपये तुमचे आहेत. 2 लाख नाही. त्यावरती इंटरेस्ट आहे ते लावला असेल काहीतरी फायनॅलिटी वगैरे. प्रिन्सिपल तर 2 लाख. तेच बोललं ना. प्रिन्सिपल 2 लाखाच्या आसपासच आहे. होत असेल 20-15-20 मध्ये तर मग क्लोज करेल 1-2 महिन्यानंतर. किंवा 15-20 जर आत्ताही देत असेल ऑफर तर हातपायर मारेल. पण जर 2 लाखाचं तुम्ही लोन घेता आणि 15,000 तुम्ही जर भरायची वार्ता करताय तर तुम्हाला पैसे भरायचेच नाहीयेत ना. व्हेरी गुड. चालेल. तुम्ही लिगली जा. तुम्ही आता माझं इंटेन्शन तर तुम्ही ठरवलंच. सरळ ठरवलं की मी आता 15,000 मधून तुम्ही बोलताय. ठीक आहे. तुम्ही लिगली जा. माझ्याकडे सध्या आता इन्कम नाही आहे त्यामुळे मी भरू शकत नाही. तुम्ही जी ॲक्शन असेल ती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल.